कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी। राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम। पहिली रामकथा ज्यावेळी हनुमंतरायांनी सीता मातेचं निरीक्षण केलं ना, एवढी कृश काया झाली होती, बोटातली अंगठी मनगटात येत होती, पण विराहामध्ये सुद्धा किती रामस्मरण झाले। राम नाम मनी दीप धरू जीह दे हरिद्वार, तुलसी बाहर भीतर हूँ, जो जाहसी उजियार, हरि व्यापका सर्वत्र समाना, प्रेमति प्रगट होई में जाना, हरि व्यापका सर्वत्र समाना। किंवा सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी, मंगल भवन मंगलहारी, द्रवहु सुदशरथ जिर बिहारी। प्रेम के रंग में ऐसी डूबी, बन गया ये कई मोहन, प्रेम की माला जपते जपते आप हुई में शाम, सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरू में हरि का नाम, सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरू में हरि का नाम। सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरू में, वाह वाह गुरुजी, जय हो। सांसों की माला पे, सांसों प्रीतम का कुछ दोष नहीं, हो तो है मेरे दोष, अपने आप से बातें करके हुई मैं बदनाम, सांसों की माला पे, सांसों की सिमरू में हरि का नाम, सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरू में हरि का नाम। सांसों की माला पे जय सिया राम। वाह वाह गुरुजी। अपने मन की मैं जानू और बीते मन की राह, सांसों की माला पे सिमरू में हरि का नाम, सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरू में हरि का नाम। स्मरणम पादसेवनम, पुढची भक्ती सांगितली पादसेवन भक्ती। या पादसेवन भक्तीच्या आचार्य आहेत स्वयं महालक्ष्मी, म्हणून ती पाय धुवावयाची दैवा पात्र जाहली, म्हणून तुकोबाराय सांगतात पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुळती। पादसेवनम, त्यानंतर वंदन नावाची भक्ती आहे। वंदन केले अक्रूराने, वंदन केले विभीषणाने, वंदनम अर्चनम, त्यानंतर अर्चन नावाची भक्ती आहे, म्हणजेच पूजा भक्ती। जी पूजा भक्ती केली, अर्चन भक्ती केली शबरी मातेने, शबरी मातेची जीवनामध्ये केवढी सेवा। अरे एक
दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, अरे कित्येक वर्ष झाले. पण मातंग ऋषी उठायच्या आत सर्व आश्रम झाडलेला असायचा. मातंग ऋषींचे शिष्य मंडळी पंपा सरोवरावरून स्नान करून येत नाही तोपर्यंत सडा समार्जन केलेलं असायचं. फुलाच्या रांगोळ्या घातलेल्या असायच्या, पूजेसाठी फुलं आणलेले असायचे. अरे कोण करतय सेवा? ऋषींना वाटले आपले विद्यार्थी सुधारलेत वाटतं, हे लवकर उठायला लागलेत. पण नाही, एक दिवस शोध घेतला आणि त्या शोधा अंती कळालं, भिल्ल समाजातली शबर कुळातली एक कन्या, तिचं नाव आहे शबरी. शबरीची सेवा दिसते पण शबरी दिसत नाही. परमार्थ त्यांचाच आहे बरं का. जे खरे सेवा करतात ना ते खरे सेवक असतात आणि मोबदला परमात्मा त्यांनाच देत असतो. विठ्ठल विठ्ठल मातंग ऋषींना आनंद झाला. शबरी, जर तुझी एवढी निस्वार्थपणे जर सेवा असेल, डोळ्यात अश्रू आले. तुला परमार्थ करता करता परमात्मा प्राप्तीसाठी भगवंताकडे जाण्याची गरज नाही. शबरी, तुझी सेवा जर एवढी निष्ठेने असेल, प्रामाणिकपणे असेल, तर एक दिवस जगाचा मालक तुझा पत्ता विचारत घरी आल्याशिवाय राहणार नाही. भिलनी परम तपस्विनी शबरी जा कोणा गुरु मतंग कह कर गए तो ही मिलेंगे राम. कब दर्शन देंगे, कब दर्शन देंगे राम परम हितकारी. रास्ता देखत शबरी की उम्र गई सारी, रास्ता देखत शबरी की उम्र गई सारी. श्री राम चरण में प्राण बसे शबरी के, प्रभु दर्शन दे तो भाग खुले बिलनी के. रघुनाथ प्राण निधि, रघुनाथ प्राण निधि पर जीवन बलिहारी. रास्ता देखत शबरी की उम्र गई सारी, रास्ता देखत शबरी की उम्र गई सारी. ऋषीने आशीर्वाद दिला. हजारो वर्ष भगवंताची वाट पाहिली आणि एक दिवस परमात्मा आले आणि शबरीच्या घरी शबरीची उष्टी बोरं सुद्धा भगवंताने खाल्ली. म्हणा ना खाल्ली. आपल्याकडे असा प्रघात आहे, शबरीची उष्टी बोरा रामप्रभूंनी खाल्ली. खरंच खाल्ली असतील का हो, याबद्दल मला वाद घालायचा नाही. तर शास्त्राने सांगितले की उष्ट खाणं पाप आहे. एखाद्या व्यक्ती ज्या ताटामध्ये जेवला त्याच ताटामध्ये दुसऱ्या व्यक्तीने जेवू नये. पण आपल्याकडे हल्ली अशी पद्धत आहे की पती ज्या ताटात जेवला त्याच ताटामध्ये पत्नीने जेवायचं. माझ्या सळगट तुम्ही सगळे बरं का. खर तर त्यांना विचारलं, ताई असं का करतात? त्या म्हणे चांगलं असतं, पुण्य असतं. असं काही नसतं. एकाच वेळी 2 ताट धुवायचे जोर आलेला असतात, म्हणून ती बेस्ट पॉलिसी असावी. खर तर उष्ट खाणं महापाप सांगितले. तरी पण वारकरी संप्रदायामध्ये उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू असं का म्हणतात? उष्ट खाणं तर पाप आहे. जेवत असताना जेवणाऱ्याच्या ओठातून आणि बोटातून जे अन्नाचे कण ताटात पडतात त्याला उष्ट म्हणतात. जे कण ताटाच्या बाहेर पडतात त्याला खरकट म्हणतात. ज्ञानोबाराय तुकोबाराय भक्तीच्या ताटावरती ब्रह्मरसाचं पान करण्यासाठी बसले. ब्रह्मरसाचं भोजन करू लागले. त्यावेळी त्यांच्या ओठातून मुखातून जे अभंग बदलल्या गेले, ज्या ओव्या बदलल्या गेल्या, त्या ओवी अभंगाची लिखाणाचं काम बोटांच्या माध्यमातून झालं. आणि तेच अभंग ओवी आम्ही म्हणतो भजनातून कीर्तनातून तुमच्या समोर सांगतो. यालाच म्हणायचं उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. मग शबरीने रामप्रभूला उष्टी बोरं खायला दिली. याचा परंपरेने अर्थ कसा लावायचा? शबरी माता प्रभूच्या वाट पाहत असताना दररोज तयारी करायच्या आणि वनात जायच्या. वनात गेल्याच्या नंतर त्या बोरं तोडायच्या. गोड असलं बोर
की अर्ध खायच्या आणि अर्ध करंड्यात टाकायच्या असं नाही. बोर जर गोड लागलं तर ते संपूर्ण बोर खायच्या आणि त्याची उष्टी आठवडी जी होती ती आपल्या करंड्यात टाकायच्या. पावसाळ्याच्या दिवसामध्ये धो पाऊस पडायचा. आपल्या कुटीच्या बाहेर, आश्रमाच्या बाहेर छोटे खड्डे करायच्या, त्यामध्ये ते बीज रोवायच्या. त्याच्यापासून रोप उगालं, रोपाचं रूपांतर महावृक्षात झालं आणि त्याला बोरं आली. ज्यावेळी रामप्रभू आले त्यावेळी शबरी मातेने भगवंताला त्या झाडाची बोरं खाण्यास दिली. पण रामप्रभूने जी बोरं खाल्ली होती त्या बोराचा जन्म शबरी मातेच्या उष्ट्या आठवडीतून झाला होता. म्हणून परंपरेने शबरीची उष्टी बोरं खाल्ली असं म्हणण्याचा प्रघात आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यानंतरची भक्ती आहे ती म्हणजे दास्य भक्ती. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. हनुमंतरायाचे रामायणामध्ये अनंत उपकार आहे. काढा रामायणातून हनुमंत बाजूला, रामायणात काहीच नाही. काढा महाभारतातून कृष्ण बाजूला, महाभारतातच काही नाही. काढा भारतातून संत आणि शूरवीरांचं चरित्र बाजूला, भारतात काही नाही. काढा आपल्या जीवनातून मायबाप वेगळे, आपल्या जीवनाला काडीची सुद्धा किंमत उरत नाही. विठ्ठल विठ्ठल. त्यानंतर जी भक्ती आहे ती भक्ती आहे सख्य भक्ती. ही भक्ती केली अर्जुनाने. अर्जुनाचं आणि भगवंताचं किती सख्य. अर्जुनासाठी भगवान परमात्मा त्याची बायको झाला, घोडे धुतले. भगवान परमात्मा कुणाचेही घोडे धुत नाही. ज्यांचा रोम न रोम कृष्ण कृष्ण भजन करत होता त्याचेच परमात्मा घोडे धुतात. भगवंताला भेटण्यासाठी अर्जुन हस्तिनापुरातून द्वारकेला गेले आणि महालामध्ये गेले. पडल्या झोप लागली, कारण हस्तिनापूर द्वारकेचं अंतर बरंच आहे. झोप लागली आणि रुक्मिणीच्या महालामध्ये काहीतरी उत्सव होता. त्याचं आमंत्रण भगवंताला अगोदरच होतं आणि त्या उत्सवासाठी भगवान परमात्मा सजून धजून चाललेले होते. त्या ओढ्यामध्ये काहीतरी भजनाचा आवाज येऊ लागला. भगवान परमात्मा थांबले तर अर्जुन झोपेत भगवंताचं भोजन करत होता. यात नवल काय, अर्जुनाचा प्रत्येक रोम न रोम, अंगावरचा केस न केस कृष्ण कृष्ण याचा ध्वनी येत होता. भगवान परमात्मा बसले आणि झोपेत भजन करत होता अर्जुन. ते भजन ऐकण्यामध्ये परमात्मा तल्लीन झाले. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद. भगवान परमात्मा भजन ऐकू लागले आणि ऐकता डुलू लागले आणि समाधी लागली. इकडे नारद महर्षींचं आगमन झालं आणि रुक्मिणी मातेला विचारलं, प्रभू कुठे आहेत? म्हणे आहे का, आता प्रमुख पाहुणे आलेत पण अजून यजमानच हजर नाही. नारदा एक काम करा, तुम्ही जा आणि भगवंताला शोधून घेऊन या. नारद महर्षी निघाले, भगवंताच्या महालात गेले. आवाज देणार भगवान प्रभू. भगवंताने हात वरती केला. नारद जागी थांबले. काहीतरी महत्वाचा विषय असेल त्याशिवाय परमात्मा हात वरती करणार नाहीत. ज्यावेळी नारद महर्षी आत गेले, स्वयं पाहिलं भजन चालू होतं. अर्जुन झोपेत भजन करतोय. भगवान भजन ऐकण्यात तल्लीन आहेत. नारदाला राहावलं गेलं नाही. हळूच विण्यावरती बोट फिरवल्या गेली. अर्जुनाचं झोपेत भजन, कृष्ण परमात्मा भजन ऐकतोय आणि नारद महर्षी विणा वाजवतायत. बराच वेळ झाला, कोणीच आलं नाही. रुक्मिणी माता म्हणाल्या, सत्यभामा जान दोघांना घेऊया. सत्यभामा निघाल्या, आवाज दिला, प्रभू प्रभू म्हणल्याबरोबर देवाने वर हात केला. वर हात केल्यावर सत्यभामा एक शब्द सुद्धा बोलली नाही, कारण देवाने हात केल्यावर सत्यभामा एक शब्द सुद्धा पुढे बोलत नव्हती. तोच हात आमच्या पाठीत पडतो तरी आम्हाला अक्कल येत नाही. सत्यभामा आई साहेब शांत झाल्या. आज जाऊन पाहिलं भजन चालू होतं. अर्जुन झोपेत भजन करतायत, प्रभू भजनावर डोलतायत, नारद विणा वाजवतायत. हळूच तिथल्या 2 चिपळ्या घेतल्या. सत्यभामा मातेने चिपळ्या वाजायला सुरुवात केली. अर्जुनाचं झोपेत भजन, कृष्ण परमात्मा भजन ऐकतायत, नारद महर्षी विणा वाजवतायत, सत्यभामा आई साहेब चिपळ्या वाजवतायत. बराच वेळ झाला, कोणीच येत नाही. रुक्मिणी आई साहेब स्वतः निघाल्या. आता जातीन शहाण्या हाताने सगळ्यांना घेऊन येते. रुक्मिणी आई साहेब निघाले, आवाज दिला, देवा देवा म्हणल्याबरोबर देवाने हात वरती केला.
पुढे रुक्मिणी आई साहेब काहीच बोलल्या नाहीत, हळूच आत गेल्या. पाहिलं अर्जुन झोपेत भजन करतायत, कृष्ण परमात्मा भजन ऐकण्यात तल्लीनेत, नारद विना वाजवण्यात तल्लीनेत, सत्यभामा आई साहेब चिपळ्या वाजवतायत. माझ्या आई साहेब रुक्मिणीला राहावलं गेलं नाही. त्या भजनाच्या तालावरती, त्या भजनावरती ताल धरला आणि नृत्य करायला सुरुवात केली. अर्जुन भजन झोपेत करतोय, कृष्ण परमात्मा भजनावर डोलतायत, नारद महर्षी विना वाजवतायत, सत्यभामा चिपळ्या वाजवतायत आणि माझी रुक्मिणी माता भजनावर नृत्य करते. असं सामूहिक भजन त्या ठिकाणी चालू झालं. हरे मुरारी श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, एक सातारी हे नाथ नारायण वासुदेव. सगळ्यांचं भजन चालू होतं. महालामध्ये भजनाचा गोंधळ झाला आणि झोपलेला अर्जुन ताडकन उठून जागी झाला. प्रभू अहो काय चाललंय? आपल्या महालामध्ये आज काही उत्सव आहे का? त्यावेळी भगवंताने काय उत्तर दिलं ऐका. अर्जुना, आज आपल्या महालात उत्सव आहे. प्रभू कशाचा? तुझ्या मनातलं जे गुपित होतं ना, आज ते जगात प्रगट झाले, त्याचा हा उत्सव आहे. याला सख्य भक्ती असं म्हणतात. सख्यम आत्मनिवेदनम. आणि शेवटची जी भक्ती सांगितली ती आत्मनिवेदन भक्ती आहे. जी भक्ती केली गंधमादन नावाच्या वानराने, जी भक्ती केली रामायणात जटायू महाराजांनी, आणि जी भक्ती केली श्रीमद भागवत कथेमध्ये वर्णन येतं बळीराजाने. हातात चुरगाळल्या रावणाने म्हण रावणाचा आहे, नाही तर तुला मारूनच टाकतो म्हणे. त्यावेळी त्या वानराचं उत्तर होतं, अरे रावणा, तुझा आहे म्हणून जगण्यापेक्षा रामाचा आहे म्हणून मी मरण पसंत करीन. अरे मी मरेल तर हिंदू म्हणूनच आणि जगेल तर हिंदू म्हणूनच. म्हणून औरंगजेबाच्या समोर कधी जो झुकला नाही. हर दिल पर जिसने राज किया क्योंकि जिस्म उसका पौलाद था. हर दिल पर जिसने राज किया क्योंकि जिस्म उसका पौलाद था. अरे औरंगजेब के सामने कभी झुका नहीं क्योंकि वो तो हिंद की औलाद था, क्योंकि वो तो हिंदू की औलाद था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. याला आत्मसमर्पण भक्ती असं म्हणतात. सीतेला वाचवत असताना रावणाने दोन्ही पंख छाटले. राम राम करत विवळत पडले जमिनीवर. राम प्रभू आले, स्वतःची मांडी दिली, जटायू महाराजांना मांडीवरती गेलं. काकाश्री, मी तुमच्या वेदना नष्ट करू का? मी तुम्हाला दिव्य देह प्राप्त करून देऊ का? त्यावेळी जटायू महाराज सांगतात, जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतराम कही आवत नाही. जन्म जन्म मुनी जतन कराई. योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुडसी, तो तू आम्हापासी मागे पुढे. प्रभू, आयुष्यभर परमार्थ करावा, कधी राम नाम मुखाला येत नाही. राम माझ्या मुखात आहे, मी रामाच्या मांडीवर आहे, राम माझ्या समोर आहे. जी मांडी दशरथाला प्राप्त झाली नाही ती मांडी मला प्राप्त झाली. बोल, यापेक्षा आणखी उत्कृष्ट मरण ते काय असेल? मला आणखी काहीही नको. मायबाप लक्षात घ्या, रामायणामध्ये एका गिधाडाला कळत होतं स्त्रियांची इज्जत वाचली पाहिजे. राम कार्यासाठी स्त्री वाचवत असताना आपला देह ठेवला, म्हणून मरताना रामाची मांडी प्राप्त झाली. आणि भक्तीचे आचार्य असून सुद्धा, शास्त्रांचा अभ्यास असून सुद्धा द्रौपदीचं वस्त्रहरण स्वतः उघड्या डोळ्यांनी पाहिलं, पण प्रतिकार केला नाही, म्हणून तर बाणाची शय्या प्राप्त झाली. हे गरजेचं आहे. आत्मसमर्पण भक्ती केली बळीराजाने. इंद्रपदासाठी 99 यज्ञ पूर्ण झाले, 100वा यज्ञ चालू होता. त्यावेळी भगवंताने बटू वामन स्वरूप धारण केलं. दारात उभे राहिले, त्रिपाद भूमीची मागणी केली, संकल्प सोडला. भगवंताने पाहता पाहता त्रिविक्रम स्वरूप धारण केलं. एका पाऊलामध्ये अतल वितल सुतल तलातल रसातल महातल आणि पाताळ अधोलोक व्याप्त केले. आणि एका पाऊलामध्ये
भूलोक, भुवरलोक, जनलोक, स्वर्गलोक, तपोलोक, मोहलोक आणि सत्यलोक हे 7 लोक ऊर्ध्वलोक व्याप्त केले. आता एक पाऊल ठेवू कुठे विचारलं. बळीराजा रडू लागला. त्यावेळी विंध्यावली नावाच्या पत्नीने आपल्या पतीची समजूत घातली. अहो रडताय काय स्त्रियांसारखं? अजूनही तुमचं शरीर तुमच्याकडे शिल्लक आहे. ज्याला पाप आणि पुण्याची शेती करता येते याला सुद्धा एक जमीनच म्हटले, शरीराला जमीन म्हटले. तुम्हाला काय भगवंताला समर्पण करत नाहीत? दोन्ही हात जोडले. प्रभू माझं सगळं तर तुझं करून घेतलंस रे, मला का तुझ्यापेक्षा वेगळं ठेवलंस? देवा मलाही तुझं करून घे ना. आपलं मस्तक खाली घेतलं. भगवंताला सांगितलं माझ्या मस्तकावरती 3रं पाऊल ठेव. भगवंताने आपलं पाऊल उचललं. पाऊलाचा स्पर्श बळीच्या मस्तकाला केला आणि स्वर्गाही पेक्षा दिव्य भोग सुतळामध्ये आजही बळी भोगतोय. त्या बळीच्या भक्तीवरती परमात्मा प्रसन्न झाले. बळी तू जी भक्ती केलीस ना ती आत्मसमर्पण भक्ती. तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालोय. बोल तुला काय हवंय? देवा घरातून बाहेर पडताना तुम्ही दिसावेत आणि बाहेरून घरात जाताना मला तुम्ही दिसावेत. मला सांगा घरात माणूस प्रवेश कुठं खिडकीतून करतो का? हा तेव्हापासून भगवंताला त्याचा सिक्युरिटी गार्ड व्हावं लागले, वॉचमन, राखी दारवंटा बळीचा. सारथी झाला अर्जुनाचा, दास सेवकाचा, होय असाचा अंकित ऐसा कृपेचा सागर. या नवविधा भक्तीमध्ये एखाद्याला एकही भक्ती जमत नसेल तर महाराज सांगतात यातली एकही भक्ती तुम्हाला जमत नाही का? वारकरी संप्रदायाने सगळ्यात सोपा परमार्थ सांगितलं. हे नाही जमत तर हे करा. तुम्ही सेवक असाल तर तुमच्या जीवनामध्ये मालकाची सेवा, तुम्ही जर शिष्य असाल तर तुमच्या जीवनामध्ये गुरुची सेवा, तुम्ही जर पुत्र असाल तर तुमच्या जीवनामध्ये माय बापांची सेवा, आणि तुम्ही जर पत्नी असाल तर तुमच्या जीवनामध्ये पतीची सेवा प्रामाणिकपणे करणं हीच खरी भगवंताची भक्ती. अभंगाचं पहिलं चरण. स्वामी काज गुरु भक्ती, वा वा. स्वामी काज गुरु भक्ती, 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 पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, पितृ